मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची हत्या नाही, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा दावा फेल, दारूच्या नशेत एकाने व्हॉइस मेसेज पाठवला, बीड पोलिसांचा खुलासा। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता CID कडून वेगवान तपास सुरू असून मुख्यमंत्र्यांनी फरार आरोपी संदर्भात महत्त्वाचे आदेश दिले। बीड हत्याकांडातील फरार आरोपींच्या संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत हे प्रकरण लावून धरलेलं आहे। तसेच मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक करावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। दमानिया यांनी 2 दिवसांपूर्वी खळबळजनक दावा केला। या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या करण्यात आल्याचं त्यांनी एका कथित ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत सांगितलं। मात्र याबाबत आता पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। बीड सरपंच हत्याकांडातील फरार आरोपींच्या मृत्यूसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला दावा फोल ठरलाय। एका व्हॉइस मेसेजचा हवाला देत अंजली दमानिया यांनी फरार आरोपींचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता। मात्र बसव कल्याण येथे असा कोणताही प्रकारच घडला नसल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली। ज्या इसमाने अंजली दमानिया यांना तो व्हॉइस मेसेज पाठवला त्यांनी दारूच्या नशेत तो मेसेज पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान अशा प्रकारची कोणतीही माहिती असल्यास प्रथम पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन बीड पोलिसांनी केलेलं आहे। तसेच आरोपीच्या शोधकार्यास अडथळा किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती किंवा कमेंट करू नये अशा सूचना देखील पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।